गडहिंग्लजमध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडहिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। लगेचच भेट द्या। एसटी स्टँड समोर गडहिंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे। संविधान बसवण्याचं हे आपलं प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। देशात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीने हे संविधान आज धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने इंडिया आघाडीने गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या 3 तालुक्यांमध्ये संविधान बचाव दिंडीचे आयोजन केले आहे। 15 दिवस चालणाऱ्या या दिंडीची सुरुवात स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या मूल या गावातून झाली। आपल्याला हे जे काय संविधान मिळालेलं आहे, या संविधानाच्या आधारावरती हा देश चाललेला आहे। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं गेलं तर आपल्या सगळ्या जगण्यावरती गदा आणण्याचं काम इथं बीजेपी आणि परिवार, संघ परिवाराच्या वतीनं सुरू झालेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, या स्वातंत्र्यामध्ये माणसांना जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे। परंतु हे मूलभूत अधिकार जे आहेत, हे मूलभूत अधिकारच आपले डावलले गेलेले आहेत। आणि ज्या गावाची निवड आपण केलेली आहे, जे नूलगाव, या नूलगावाला खऱ्या अर्थानं माझ्यासारखा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता पहिल्यांदा सलाम करेल की या गावांच्या मधून सगळ्या जाती धर्मातले क्रांतीवीर या गावामध्ये, या भूमीमध्ये जन्माला आले। मी ज्यावेळेला त्या बोर्डावरती नजर टाकली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इथं जात, धर्म, लिंग हे कुठलीही भेद न ठेवता स्वातंत्र्य एक संकल्पना घेऊन ही माणसं या स्वातंत्र्यामध्ये उतरली। स्वातंत्र्य मिळवण्याचा हेतू काय होता आपला मित्रांनो? अलीकडच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर बघितलं तर स्वातंत्र्याची पायमल्ली सुरू झालेली आहे। आपण जे शेतकरी वर्ग आहोत, शेतामध्ये जगणारी माणसं आहोत, आमच्या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फळी आहे। परंतु हे सगळं जे निर्माण झालेलं आहे, याच्या पाठीमागची सुद्धा आपल्याला कारण शोधली पाहिजे भविष्यामध्ये, असं माझं मत आहे। थांबवण्यासाठी सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेला केंद्र आणि प्रमाणबिंदू मानून आपण संविधान बचाव दिंडी याच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात। म्हणजे आपल्या देशातील एक राज्यघटना, ती सर्वोच्च राज्यघटना आहे, त्याला संसद सुद्धा डावलू शकत नाही, इतकी मोठी राज्यघटना आहे। त्या राज्यघटनेच्या आधारे किंवा संविधानाच्या आधारे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे सर्वोच्च पदावरती एखादा राजकीय व्यक्ती विराजमान होत असतो, त्यावेळी त्याची शपथ घेऊन त्या पदावर तो विराजमान होत असतो। ज्या गोष्टीच्या आधारे आपण एखाद्या देशाला किंवा समाजाला न्याय देण्यासाठी आपण त्या पदावर जात असतो, त्याच पदावरती राहून तीच राज्यघटना बदलायची आज ह्या देशात एक षडयंत्र रचलं जात आहे आणि त्या षडयंत्राच्या विरोधात आपण सर्वांनी एकजूटपणे आपण लढा देत आहोत। आज जर बघितलं तर ह्या स्वातंत्र्य वाटतंय आपल्याला फक्त फिरायचं स्वातंत्र्य आहे, पण विचाराचं स्वातंत्र्य कुणालाही नाही आहे इथे। आपण एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाऊन जर एखादं आपलं मत मांडलं तर सत्तेचा गैरवापर करून आपल्याला चिरडलं जात आहे। तरुणांना आपल्या धर्माच्या नावावरती भरकटलं जात आहे। तर राज्यघटनेचा किंवा ह्या भारतीय संविधानाचा एक ती चौकट आहे, त्या चौकटीमध्ये त्यांनी सरकारी यंत्रणा असतील किंवा जी राजकीय धोरणे असतील
त्यांना एक दिशा घालून दिलेली आहे, ती एक चौकट आहे. त्या चौकटीमध्ये सरकारी यंत्रणा आपल्या काय कामं करावी, त्यांची कार्यपद्धती, त्यांची धोरणे, त्यांची मूलभूत तत्वे, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये त्यांनी घटनेमध्ये नमूद केलेला आहे. पण जर आपण आज एखादी सरकारी यंत्रणा बघितली, मग ती निवडणूक आयोग असेल किंवा ईडी असेल किंवा आयकर असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचा कायदा मोडून किंवा आपण म्हणू की आपण सत्तेचा गैरवापर करून अराजकता माजवली जात आहे देशात किंवा वेगवेगळ्या राज्यात. यापूर्वी आपल्याला सर्वांना माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा अनेक पक्षांची सत्ता महाराष्ट्रावर असेल किंवा विविध राज्यात येऊन गेलेली आहे. त्यावेळी सत्ता असताना कधी असं झालं नाही की 5 वर्ष तोडफोडीचं राजकारण झालं नाही. बरं, तोडफोडीचं राजकारण होतंय कशावरती? कुठला नेता आपण आनंदाने दुसऱ्या पक्षात जात नाही, त्याला दबावानं गाठलं जात आहे. आणि हे कशामुळे होत आहे? हे उद्याच्या येणाऱ्या संविधानावरती गदा घालण्याचा गोष्ट आहे. आज आपण एक पक्षात ज्यावेळी 2 गट पडले जातात किंवा पक्ष फोडलं जाते, त्यावेळी सुद्धा आपल्याला न्याय व्यवस्थित मिळत नाही आहे. म्हणजेच आपण कुठल्याही कायदा असेल किंवा हे असेल त्यावरती सर्वोच्च पदावरच्या लोकांनी एवढा आपला प्रभुत्व ठेवलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करत आहे. जर ते मोडून घालायचं असेल, येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगली दिशा द्यायची असेल, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, तर आपण सर्वांनी संविधान बचावमध्ये तर आपण ताकदीनं उतरलंच पाहिजे. पण आपापल्या गावात आपण जिथं फिरतो तिथं होणाऱ्या गोष्टी या सांगितल्या पाहिजे. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही महत्त्वाची मूल्ये आपल्याला दिलेली आहेत. खरं तर या मूल्यांचा संकोच आजच्या राज्यकर्त्याकडून होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा समता नावाची गोष्ट असेल, या सगळ्यांच्याबद्दल आज ज्या सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने व्यवहार करत आहे ते पाहिल्यानंतर संविधान आणि संविधानातली मूल्यच अडचणीत आलीत असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं पुन्हा एकदा संविधान जनतेमध्ये नेणं, जनतेला संविधान समजून सांगणं, संविधानातले अधिकार आणि संविधानातली कर्तव्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे या संविधान यात्रेचं महत्त्वाचं हेतू आहे असं मला वाटतं. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, नूल.